मुंबईत धावत्या लोकलमध्ये चाकूने भोसकून प्रवाशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून ही घटना घडली। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानची ही धक्कादायक घटना आहे। यात मयंक लोहार नावाच्या प्रवाशाचा मृत्यू झालाय। मुंबईतल्या पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये किरकोळ वादातून चाकू भोसकून एका प्रवाशाची निर्घृण हत्या करण्यात आली। पाऊस सुरू झाल्यानंतर लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून ही घटना घडली। यात मयंक लोहार नावाच्या प्रवाशाचा मृत्यू झालाय। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। नेमकं काय घडलं? मंगळवारी रात्री 10 वाजता अंधेरी बोरिवली स्थानकादरम्यान ही घटना घडली। लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या 2 प्रवाशांमध्ये वाद झाला। पाऊस असल्यानं लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून किरकोळ वाद झाला। मारहाणीमुळे संतापलेल्या आरोपीनं बॅगेतून चाकू काढून हल्ला केला। चाकू हल्ल्यात मयंक लोहार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। प्रवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। रात्री 11 वाजता लोकल बोरिवली स्थानकात आली। आरपीएफ जीआरपी जवानांनी जखमी मयंक लोहारला वैद्यकीय उपचारासाठी नेलं। आपत्कालीन वैद्यकीय कक्षातील डॉक्टर्सने मयंक लोहारला मृत घोषित केलं। कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला। आरोपीची ओळख पटली असून सध्या तो फरार आहे। आरोपीला पकडण्यासाठी 6 पथकं तयार करण्यात आली आहेत। बोरिवली जीआरपी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। हत्या केल्यानंतर आरोपीच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याच्या पश्चातापाचा एक अंशही दिसत नव्हता। अंधेरीला कामाला जातोय, तो येताना अशी घटना घडली। अशा माणसाला पक्क धरून त्याला किंवा त्याला फाशी द्यावा पाहिजे। गोरेगाव ते कांदिवली या दरम्यान यातील मिडलच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये 2 प्रवाशांमध्ये दरवाजा बंद करण्यावरून, पावसाचं पाणी येते या दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन यातील संशयित आरोपीने यातील मयत इसम जो मयांक रमेश लोहार आहे त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला आहे। गुन्ह्याच्या तपासासाठी 7 टीम तयार केल्या असून त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास चालू आहे। या संशयित यातील संशयित आयडेंटिफाय झाला असून त्यास अरेस्ट करण्यात